आशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मटणचं कालवण। तर बघूया आपण त्यासाठी काय काय साहित्य आहे ते। कांदा कापून घेतलेला आहे मी, वाटण्यासाठी पण घेतलाय आणि आत शिजवून घेणार आहे त्यासाठी पण। कांदा, टोमॅटो, खोबरं, कच्चा गरम मसाला आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट। चला तर मी कुकर तापवायला ठेवलेला आहे। गावरान पद्धतीचंच करणार आहे झणझणीत मी कालवण। 2 चमचे तेल टाकून घेऊ आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे इकडे मी। कांदा टाकून घेऊया। हे 1 किलोच्या मटणसाठी एवढं मी साहित्य घेतलेलं आहे। कांदा वगैरे कापून जास्त जरा, आणि गरम मसाला खसखस टाकायची राहिलेली, खसखस टाकून घेऊया। खसखस टाकलेली, काळ्या तिखटातलं असं करणार आहोत आपण झणझणीत कालवण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कांदा लाल झालेला आहे, हळद टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकलेली आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली ती टाकूया। धने पावडर टाकूया 1 चमचा। मटण घेऊया टाकून आपण। मीठ टाकून घेऊया चवीनुसार 2 चमचे। चमचमीत आणि झणझणीत अशी करणार आहे मी भाजी नाही कालवण। दहा मिनिट याला जरा थोडं शिजवून घेऊया। हे आमचं बाळ आहे छोटं छोटं। हाय कर, हाय कर, हाय हाय मग। तर आता आपले झालेले 10 मिनिटं। मिठाचं पाणी आटलेलं आहे याच्यामधलं, म्हणजे मिठामध्ये जरा शिजवलं ना जरा 10-15 मिनिटं, म्हणजे मग त्याला मिठाची चव लागते मटणाला। त्यामुळं जरा वाफळून घ्यायचं मिठाच्या ह्याच्यामध्ये। लगेच पाणी टाकायची घाई नाही करायची आपण, म्हणजे छान चवदार होतं। आणि मिठाचे पाणी सर्व आटायला पाहिजे, म्हणजे हिवाळा लागणार नाहीये मटण। गरम पाणी टाकून घेऊया आपण। मी प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणीच टाकते, कारण गरम पाण्याने टेस्ट लागते भाज्यांना खूप छान। आणि मटण चिकनला तर टाकते।
आता आपण ह्याच्या 7-8 शिट्ट्या करून घेऊया आणि तोपर्यंत मी वाटणाचा मसाला भाजून घेते, कांदा वगैरे. आता आपण कांदा भाजून घेऊया. असं काळपट असा कांदा भाजून घेणार आहोत आपण. असं गावरान पद्धतीचं करायचं ना कालवण, त्यामुळे मी असा लाल नाही, असा काळा काळा जरा भाजून घेणार आहे चांगला. आणि वाटताना ना खूप एकदम बारीक असं वाटायचं. बारीक म्हणजे आपला गंध असतो ना, कपाळाला लावायचा गंध, तसं वाटण हवंय. म्हणजे भाजी खूप ग्रेव्हीदार छान अशी होती. असं जाडसर नाही वाटण करणार. आता ह्या पद्धतीचा असा कांदा भाजून घेतलेला आहे मी, असा काळा काळा झालेला आहे. आता आपण ह्याच्यातच गरम मसाले टाकून घेऊया. तीळ खसखस असे खमंग भाजली गेली पाहिजे याच्यामधले, त्यामुळे खूप टेस्टी लागतं. काढून घेऊया. ह्याच्यातच आपलं खोबरं पण भाजून घेऊया. खोबरं आणि टोमॅटो याच्यातच भाजून घेणार आहोत. आणि दुसरं म्हणजे थोडंसं आपण ते पीठ सुद्धा भाजून घेऊन भाजीमध्ये टाकणार आहोत. असं गावरान पद्धतीचं झणझणीत असं रस्सा भाजी करणार आहे मी कालवण. म्हणजे असं मी करते, म्हणजे कधी करते कधी नाही, पण ह्या पद्धतीने केली ना त्याच्यात छान होती भाजी, अशी टेस्टी लागते. तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर टोमॅटो भाजून घेऊया. तुम्हाला बी नक्की आवडेल ही रेसिपी, नक्की करा. तर भाजून झालेला आहे आपला तर टोमॅटो काढून घेऊया. आणि ह्याच्यामध्येच आपण बाजरीचं पीठ मी भाजून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर टाका, आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर आपण वाटणमध्ये पण छान होती भाजी. पण मी आज ह्या पद्धतीने करणार आहे आणि छानच होती ही भाजी गावरान पद्धतीची. आता वाटण घेऊया. आपली आलं लसूण पेस्ट आधीचीच आहे,
काढून घेऊ. आणि बारीक असं वाटून घेऊया. आपल्याला कुकर झालेला आहे. कढई तापत ठेवलेले मसाले परतून घेऊया. 4 चमचे तेल टाकूया. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला, आणि हा घरचा मसाला 1 चमचा असा टाकते. असं चांगलं जरा थोडासा थोडा असा तांबडा कलर असा येईपर्यंत परतून घ्यायचं चांगलं. वाटण टाकून घेऊया. गरम पाणी करा ठेवलेलं आहे आपण बाजूला. आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया. आता आपले मसाले परतून झालेले आहेत. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपण ना चिकन मसाला टाकणार आहोत. 1 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे. छान सुटले ते. आपण टाकून ठेवणार आहेत मग नंतर. मग अशी मी पीठ बाजरीचं भाजून घेतलं होतं. त्यातले मी 2-3 चमचेच घेतलेलं आहे पीठ, सगळं नाही घेतलेलं. एवढं बास होईल. हे सोडून घेऊया कुकर. पीठ पाण्यामध्ये मिसळून घेऊया. जेवढा रस्सा पाहिजे ते आपापल्या पद्धतीने वाढवा. तुम्हाला जेवढी माणसं असतील तेवढा. पाणी टाकून घेते. आता हे 5 मिनिटं आपण उकळी येऊ देऊ. तोपर्यंत झाकून ठेवूया. आपली भाजी चांगली उकळलेली आहे. मी 5-10 मिनटं अशी बारीक गॅसवरती ठेवली होती, त्यामुळं चांगला अशी तर्री येते अशी साईडने, नाही का. मग अशी आपण मीठ नाही टाकलं त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकून घेऊया वरनं.
बघू शकता किती छान अशी रसरसीत झालेली भाजी. आणि गावरान पद्धतीचं केलेलं आहे कालवण. तर नक्की ट्राय करा तुम्ही. कसं झालं कालवण ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी माझी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर चला भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये.